नमस्कार. तर मी आज बैंगन रिंगणची भाजी करणार आहे. ती कशी करते ते सांगते. पाव किलो वांगे घेतले, ते मध्ये मी असं कट करून घेतले आणि मिठाच्या पाण्यात भिजवत ठेवले. आता मी 2 टोमॅटो, 2 कांदे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर याची मी पेस्ट करणार आहे. ओलं खोबरं घेतलं आहे मी 3-4 इंच. आणि आता कांदे, आलं आणि टोमॅटो, कोथिंबीर टाकून याची पेस्ट करून घेते. आता मी वांगे काढून घेतले पाण्यातून आणि 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून आपल्याला वांग्यांमध्ये हे भरून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सर्व वांग्यांमध्ये भरून घेते. आता मी कुकर गरम करायला ठेवला आहे गॅसवर. त्याच्यात 1 पळी तेल टाकलं आहे, मोहरी टाकली आहे, जिरं टाकलं आहे आणि हिंग टाकून घेतलं. आणि याच्यात मी आता ते वांगे टाकून घेते आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं. 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही 3-4 मिनटानंतर आपलं वांग्याचा कलर बदलला आहे. आता मी ते वांगे काढून घेतले, त्याच कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आणि आपण पेस्ट केली होती ती सर्व टाकून घेतली. आणि आपल्याला हे बी पण परतून घ्यायचं व्यवस्थित. आता याच्यात मी पावभाजी मसाला, लाल चटणी आणि पाव चमचा हळद टाकून मिक्स करून घेते. याच्यात मी पावभाजी मसाल्याचा वापर केला आहे. या पद्धतीने तुम्ही करून पहा, भाजी अप्रतिम अशी चवाला लागते. आता मी मिक्सरच्या भांड्यात 1 ग्लास पाणी टाकून ते धुवून टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता पाण्याला आपली उकळ आली आहे. आता आपण ते वांगे टाकून घेऊ. व्यवस्थित कालवून घेऊ. तुम्ही पाणी कमी अधिक करू शकता. मी 1 ग्लास पाण्याचा वापर केला आणि कुकरचं झाकण लावून 1च शिट्टी करायची आपल्याला. 1 शिट्टी केली, कुकर गार झाला आहे आणि आपली वांग्याची भाजी तयार आहे. तर या पद्धतीने तुम्ही वांगे करून पहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.